हॅलो, गुड मॉर्निंग टू ऑल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं अड्डा 24/7 मराठीवर हार्दिक हार्दिक स्वागत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सिलॉजिझम हा टॉपिक जो आहे तो आज आपल्याला इथे कव्हर करायचा आहे. आणि येस, सर्वजण रेडी आहात का? हॅलो, सिलॉजिझम टॉपिक आपल्याला कव्हर करायचं. सर्वजण रेडी आहात का? कमेंट करून सांगा पटापट. चला फास्ट. येस, व्हेरी गुड. बघा रे, याच्यामध्ये काय होतं बघा, आपल्याला या ठिकाणी ज्यावेळेस प्रश्न दिले जातात तर त्या प्रश्नामध्ये विधान दिले जातात आणि विधानांच्या आधारावर कोणते निष्कर्ष निश्चितपणे सत्य येत आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं. बघा, जी विधाने दिली जातील, विधाने हे काय असणार आहे? फॅक्ट असणार आहे. विधाने जो आहे तो पार्ट फॅक्ट असणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काय दिले जातात? निष्कर्ष दिले जातात. ते निष्कर्ष जे आहे ते निष्कर्ष आपल्याला चेक करायचं. बघा, हे चेक करायचं की बाबा फॉलो होतंय की नाही, ते आपल्याला इथे चेक करायचं. कुठला निष्कर्ष अनुसरण करतोय ते आपल्याला सांगायचं. आता हे जे विधान दिले ते विधाने ट्रू मानायचे आणि निष्कर्ष आपल्याला चेक करायचे. तर अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातात. आणि यांच्यामध्ये बघा 4 टर्म्स यूज होतात. 2 पॉझिटिव्ह टर्म्स असतात आणि 2 निगेटिव्ह टर्म्स असतात. आता पॉझिटिव्ह टर्म्स कुठले आणि निगेटिव्ह टर्म्स कुठले ते या ठिकाणी बघून घेऊयात. सुरुवातीला की पॉझिटिव्ह टर्म्स जे असतात त्याच्यामध्ये 2 टर्म्स आपल्याला दाखवले. एक दिले सम, दुसरं दिलंय ऑल. बघा, काही आणि सर्व. सम अँड ऑल, काही आणि सर्व. आणि दुसरे आहेत 2 निगेटिव्ह टर्म्स, सम नॉट आणि नो. बघा रे, असे टर्म्स आपल्याला इथे बघायला भेटतात. काही, सर्व, सम नॉट आणि नो. हे 4 टर्म्स आहेत. 2 पॉझिटिव्ह आहेत, 2 निगेटिव्ह आहेत. आता यांच्या पॉसिबल डायग्राम्स आणि ज्या डायग्राम्स आहेत, मेन डायग्राम्स, ते कशा बनतात ते इथे तुम्हाला समोर दिसेल. बघा, आपल्याला काय दिसते? काही ए हे बी आहेत. आकृती बघा कशी बनते विद्यार्थी मित्रांनो. काही ए बी आहेत. अच्छा, बघा, ए चा जो काही भाग आहे तो बी मध्ये दाखवला. काही भाग आपल्याला ए चा बी मध्ये गेल्याचं बघायला भेटलं. पॉझिटिव्ह टर्म आहे. सर्व ए बी आहेत. बघा, सर्वचे सर्व ए बी आहेत. ज्यावेळेस आपण आतून बाहेर जातो त्यावेळेस सर्वचं रिलेशन जोडलं जाते आणि बाहेरून आत जातो त्यावेळेस काहीच रिलेशन जोडलं जाते. म्हणजे बघा, सर्व ए बी आहेत, काही बी ए आहेत, असं इथे रिलेशन बनणार. त्याच्यानंतर बघा, काही ए बी नाहीत. बघा, ए चा जो काही भाग आहे आतला भाग तो काही नाहीये, बी नाहीये. म्हणजे सम नॉट ची डायग्राम अशी बनेल. आणि नो, कोणताही ए बी नाही. बघा, हा जो रिलेशन आहे हा डायरेक्ट रिलेशन आहे नो चा. जिथे जिथे असं डायरेक्ट रिलेशन भेटेल, हा डायरेक्ट रिलेशन जिथे भेटेल तिथे नो चं रिलेशन ट्रू येत आहे, बाकी ठिकाणी नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा, तुम्हाला ए इथे दिला आणि बी इथे असेल. इथे मध्ये यांच्यामध्ये सी आहे. आता तुम्हाला समजा विचारला कोणताही ए सी नाही, कोणताही ए सी नाही, तुम्हाला रिलेशन काय सांगायचंय? सर कॅनॉट बी डिटरमाइंड सांगता येणार नाही, कारण ए इकडे बी इकडे. सॉरी, कोणताही ए बी नाही, कोणताही ए बी नाही. विचारलं काय? कोणताही ए बी नाही. सर कॅनॉट बी डिटरमाइंड रिलेशन येईल, कारण ए इथे आहे, बी इथे आहे. ए चं सी सोबत समचं रिलेशन आहे माहिती आहे, सी चं बी सोबत समचं रिलेशन माहिती आहे, परंतु ए आणि बी मधील रिलेशन आपल्याला माहिती नाही. रिलेशन सांगायचं आपल्याला कॅनॉट बी डिटरमाइंड. इथे काही जण लगेच सांगतात ए इकडे सर बी इकडे, मग कोणताही ए बी नाही दिसतंय ना. असं नाही रे. तिथे तो रिलेशन ट्रू दिलं तर उत्तर चुकेल. इथे काय येणार? कॅनॉट बी डिटरमाइंड. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे आकृत्या आहेत, 4 आकृत्या आहेत. काही, सर्व, काही नाहीत आणि कोणताही नाही. 4ही आकृत्या क्लिअर आहेत. बघा, या वेन आकृत्या बनवायच्यात आपल्याला. पुढे जे जे आपल्याकडे प्रश्न येणार आहेत त्या प्रश्नामध्ये आपल्याला या वेन आकृत्या बनवायच्यात आपल्याला. ठीक आहे. तर या वेन आकृत्या क्लिअर असणं गरजेचं आहे. ज्याला ज्याला क्लिअर होणार तो करेक्ट फिगर बनवणार आहे. चला, आता इथे बघा पॉसिबल वेन डायग्राम्स जे आहेत ते पॉसिबल वेन डायग्राम्स काय असतात बघा. आता ज्या वेळेस तुम्ही रिलेशन बनवायला जाल, बघा आता तुमच्याकडे सम आहे, सम ए आर बी. याची पॉसिबल डायग्राम अशी होईल बघा, सर्व ए जे आहेत ते बी आहेत, सर्व बी जे आहेत ते ए आहेत आणि ए आणि बी दोघेही काय आहेत? समान आहेत. हे समच्या पॉसिबल डायग्राम्स बनलेले आहेत, सम ए आर बी च्या
पॉसिबल डायग्राम्स इथे बनलेल्या बघायला भेटल्या. अच्छा, दुसरं आपल्याकडे आहे समजा ऑल ए आर बी, म्हणजे सर्व ए बी आहेत. याची जी आकृती बनेल ते ए इज इक्वल टू बी बनणार, म्हणजे ए आणि बी दोघे समान आहेत, म्हणजे सर्व बी ए असण्याची शक्यता ट्रू. ठीक आहे, चला पुढे काय दिले बघा, सम ए आर नॉट बी, म्हणजे काही ए बी नाहीत. सम ए आर नॉट बी, काही ए हे बी नाहीत, म्हणजेच बघा रे. अच्छा, काही ए जे आहेत ते बी असू शकतात, परंतु काही ए बी नाहीत, असं एक रिलेशन बनलं बघा. सर्व बी ए मध्ये गेले तरीही काही भाग ए चा काही नाहीये, बी नाहीये, असा हा रिलेशन बनू शकला बघा. काही ए बी नाहीत, ठीक आहे, हा असा काही ए बी आहेत ही पॉसिबिलिटी. सर्व बी ए असण्याची शक्यता काय येणार आहे, ट्रू येणार आहे. तर ह्या शक्यता आहेत, आणि नोच्या केसमध्ये कुठलीही शक्यता बनत नाही. सम ही बनणार नाही, ऑल ही बनणार नाही, सम नॉट ही बनणार नाही, नो ही बनणार नाही. कारण इथे आपल्याला लक्षात ठेवायचंय, जी जी गोष्ट डाऊटफुल असते, डाऊटफुल सोबत पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता हे जोडल्या. पॉसिबिलिटी मध्ये शब्द वापरले जातात कॅन बी, मे बी, माइट बी. ठीक आहे, इज द पॉसिबिलिटी, बिंग पॉसिबिलिटी, इज पॉसिबिलिटी, बिंग पॉसिबिलिटी. हे जेव्हा ट्रू डाऊटफुल असेल त्याच्यासोबत पॉसिबिलिटी हे शब्द दिसत असेल तर ते ट्रू येणार. आणि जी गोष्ट डेफिनेट असते, डेफिनेट सोबत पॉसिबिलिटी जी येणार, डेफिनेट सोबत पॉसिबिलिटी काय येणार, फॉल्स येणार. ठीक आहे, तर डाऊटफुल प्लस पॉसिबिलिटी ट्रू, डेफिनेट प्लस पॉसिबिलिटी फॉल्स, हे काय येणार आहे, आपलं रिलेशन बनणार आहे. ठीक आहे, चला आता इथे पुढे जाऊयात बघा. हे झालं पॉसिबल डायग्राम्स. आता आपल्याकडे आयदर ऑर कंडिशन कधी लागते ती आपण बघूयात. आयदर ऑर कंडिशन कधी लागते बघा. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा विद्यार्थी मित्रांनो लक्ष देऊन ऐका रे, जेव्हा जेव्हा आपल्याला एखादी फिगर दिली, समजा बघा अशी फिगर आली, सम ए आर बी, काही ए बी आहेत, कोणताही बी सी नाही, काही सी डी आहेत, आणि सर्व डी ई आहेत, कोणताही ई एफ नाही. आपल्याला विचारलं काही ए एफ आहेत बघा, ए इकडे एफ इकडे, रिलेशन माहितीये का नाही, आपण सांगितलं डाऊटफुल आहे. काही ए एफ नाहीत, काही ए हे एफ नाहीत, रिलेशन माहितीये का नाही, आपण सांगितलं डाऊटफुल आहे. झालं काय रे, इथे काय झालं बघा विद्यार्थी मित्रांनो, झालं काय इथे की दोन्ही निष्कर्ष डाऊटफुल भेटले आपल्याला बघा. दोन्ही निष्कर्ष कसे भेटले आपल्याला, डाऊटफुल भेटले. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर आपल्याला निष्कर्षामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट जे आहे ते भेटले बघा. याच्यामध्ये काही ए एफ आहेत, ए सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये सब्जेक्ट असतो तो पहिला वाला, आणि प्रेडिकेट जो आहे प्रेडिकेट दुसरा वाला बघा. सब्जेक्ट ए भेटला, प्रेडिकेट एफ भेटला, सब्जेक्ट प्रेडिकेट काय भेटले, सेम भेटले आपल्याला, येस भेटले. ही देखील अट लागली. एक निष्कर्ष सकारात्मक. आता बघा, काही पॉझिटिव्ह आहे, ते काही काही सर्व पॉझिटिव्ह आहेत, आणि निगेटिव्ह मध्ये काही नाही, कोणताही नाही, काही नाही, अशा पद्धतीने निगेटिव्ह मध्ये बघ. काही आहेत पॉझिटिव्ह, काही नाहीत निगेटिव्ह. एक पॉझिटिव्ह भेटला पाहिजे, एक निगेटिव्ह भेटला पाहिजे, भेटतंय. एक पॉझिटिव्ह भेटतंय, एक निगेटिव्ह भेटतंय. जर या तिन्ही अटी सॅटिस्फाय झाल्या, पहिली, दुसरी, तिसरी, या तिन्ही अटी जर या ठिकाणी सॅटिस्फाय झाल्या तर आपलं उत्तर येतंय आयदर ऑर. म्हणजे या ठिकाणी हे एकतर निष्कर्ष एक किंवा दोन सत्य हे आपलं फायनल उत्तर असेल. अशा पद्धतीने ही जी केस असते याला आयदर ऑर केस म्हणतात. याच्यामध्ये अपवाद आहे ऑल प्लस नो, म्हणजे सर्व आणि कोणताही नाही. सर्व पॉझिटिव्ह होता, कोणताही नाही निगेटिव्ह होता, परंतु ऑल प्लस नो मध्ये आयदर ऑर लागत नाही. तिथे उत्तर येणार आहे आपलं नायदर वन नॉर टू फॉलोज. म्हणजे जिथे आयदर ऑर लागत नाही तिथे काय लागणार आहे, नायदर नॉर लागणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला आता जाऊयात आपण पुढील प्रश्न जे आहे त्या प्रश्नाकडे जाऊयात बघा. आजच्या दिवसातील पहिला प्रश्न आपण बघा. सुरुवातीला जो बेसिक पार्ट होता तो आपण बघितलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आताचे जे आपले प्रश्न येणार आहेत ते प्रश्न सॉल्व्ह करायला आपण सुरुवात करू. एक 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 प्रश्न जो आहे तो कसं सॉल्व्ह होईल ते आपण बघायला सुरुवात करतोय. ठीक आहे, बघ काय दिलंय. काही ट्युलिप गुलाब आहेत, काही ट्युलिप जे आहेत ते काय आहेत, गुलाब आहेत. आकृती कशी बनणार आहे बघा. काही ट्युलिप गुलाब आहेत, सर्व ट्युलिप लिली आहेत बघा. सर्व ट्युलिप काय आहेत, लिली आहेत, लिली आहेत असं दाखवलं आपण. हे झाली आपली आकृती. आता इथे काय दिलंय बघा, पहिला निष्कर्ष दिलाय काही गुलाब लिली आहेत, काही गुलाब जे आहेत ते लिली आहेत.
काही गुलाब लिलीमध्ये दिसतात का रे? येस, काही गुलाब लिलीमध्ये दिसतात, निश्चितपणे ट्रू आलं. आणि सर्व लिली ट्युलिप आहेत बघा रे. बाहेरून आत जातोय तर रिलेशन काय लागतंय? काही. काही ट्युलिप काय आहेत? काही लिली ट्युलिप आहेत. काही लिली ट्युलिप आहेत. आपल्याला काय विचारलंय? सर्व. सर्व आहेत का? नाही. म्हणजेच हे काय झालं? डाऊटफुल आलं. म्हणजेच उत्तर येणारे केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे. आणि केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत म्हटलं तर पर्याय सी जे लागतंय ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. येस, प्रज्ञा, प्रेरणा, रुपेश, तृप्ती, निलिमा, अश्विनी. करेक्ट उत्तर येणारे आपला पर्याय तिसरा, केवळ निष्कर्ष एक जो आहे तो तर्कसंगत आहे. आपलं अचूक उत्तर आहे पर्याय तिसरा. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. विधाने दिलेत, काही वडापाव समोसा आहेत, सर्व समोसा चायनीज आहेत, सर्व भजी वडापाव आहेत. आणि 4 निष्कर्ष दिले. 4 निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष सत्य येईल? बघा, तुम्हाला हा सोपा प्रश्न आहे. एकदा ट्राय करायचं, जमतंय की नाही ते समजेल इथे, आणि त्याच्या बेसवर आपल्याला सराव करायचा. चला पटकन प्रश्न क्रमांक 2. व्यवस्थित एकदम स्पीड मध्ये आणि पटापट पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आकृती कशी बनेल बघा. काही वडापाव समोसा आहेत, काही वडापाव समोसा आहेत, सर्व समोसा चायनीज आहे, सर्व भजी वडापाव आहेत, सर्व भजी वडापाव आहेत. ओके, चला आकृती ही बनली. आता आपल्याला काही चायनीज भजी आहेत, काही समोसा भजी आहेत, काही चायनीज समोसा आहेत, काही वडापाव भजी आहेत, असे पर्याय दिलेत. या पर्यायांपैकी अचूक उत्तर कोणतं येणार? बघा, चेक करायचंय. काही म्हटलं तर तुमच्या माइंड मध्ये असायला पाहिजे काही चायनीज भजी, चायनीजचा काही भाग भजी मध्ये गेला पाहिजे. सम म्हटलं तर ही आकृती दिसली पाहिजे. ऑल म्हटलं तर ही आकृती माइंड मध्ये दिसली पाहिजे. सम नॉट म्हटलं तर अशी आकृती दिसली पाहिजे किंवा अशी आकृती दिसली पाहिजे सम नॉटला. आणि नो म्हटलं तर ही आकृती दिसली पाहिजे. बघा, नो ला अशी आकृती दिसली पाहिजे, सम नॉटला अशी आकृती दिसली पाहिजे, ऑल ला अशी आकृती दिसली पाहिजे, सम ला अशी आकृती दिसली पाहिजे. ठीक आहे, तर हे या ठिकाणी प्रश्न शोधण्याची पद्धत आपली असणार आहे. बघ, काही चायनीज भजी आहेत, बघा चायनीज इथे, भजी इकडे, रिलेशन डाऊटफुल आलं. काही समोसा भजी आहेत, समोसा तर काही भाग भजी मध्ये गेलाय का नाही, समोसा वेगळा आहे भजी वेगळा आहे, रिलेशन काय आलं? डाऊटफुल आलं. पुढे दिलं काही चायनीज समोसा आहेत, बघा चायनीज काही समोस्यामध्ये गेलेत का? येस गेलेत. म्हणजेच काही चायनीज समोसा आहे, ट्रू आला. आणि काही वडापाव भजी आहे का रे? बघा, बाहेरून आत जाताना समचं रिलेशन लागतोय. काही वडापाव भजी आहेत, येस. सर तिसरा आणि चौथा निष्कर्ष सत्य आहे. केवळ 3 आणि 4 अनुसरण करतोय. पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय डी आपलं फायनल उत्तर आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 3. काही डाळी कडधान्य आहेत, काही कडधान्य बिया आहेत, बहुतेक बिया काजू आहेत. निष्कर्ष दिलेत 2. 2 निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे सत्य आहे ते आपल्याला इथे सांगायचं. कोणता निष्कर्ष निश्चितपणे सत्य आहे? चला पटापट सांगा. काही डाळी कडधान्य आहेत, काही कडधान्य बिया आहेत, बहुतेक बिया काजू आहेत असं विचारले बघा रे. आता इथे आकृती कशी बनेल बघा. काही डाळी कडधान्य आहेत, काही डाळी कडधान्य आहेत, काही कडधान्य बिया आहेत, काही कडधान्य बिया आहेत,
आणि बहुतेक बिया काजू आहेत. म्हणजेच इथे बघा रे, बहुतेक बिया म्हटल्यात काजू आहेत, सर्वच नाही. त्यामुळे काही, बहुतेक म्हणजेच काही वापरलं आपण. आता इथे काय दिले बघा, काही डाली बिया आहेत का रे, बघा काही डाली बिया दिसत का नाही दिसत, हे काय झालं, चुकीचं आहे. आणि काही कडधान्य काजू आहेत का, बघा कडधान्य इकडे काजू इकडे, रिलेशन हे देखील दिसत नाही. म्हणजेच काय झालं, दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष अनुसरण करत नाहीत. पर्याय सी जो आहे तो पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे, ऑप्शन सी. येस, करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. विधाने दिले 2 आणि निष्कर्ष दिले 2. कोणतं विधान या ठिकाणी निश्चितपणे काय येणार आहे, सत्य येणार आहे. काही विधाने आणि 2 निष्कर्ष आणि 2 विधाने दिलेत, तर त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढायचंय. काय उत्तर इथे येईल, सर्व गुहा लेण्या आहेत, काही गुहा घरे आहेत आणि 2 निष्कर्ष दिलेत. काही घरे लेण्या आहेत, काही लेण्या गुहा आहेत, असं आपल्याला दिलेलं आहे. बघा, सर्व गुहा लेण्या आहेत, काही गुहा जे आहेत ते घरे आहेत, असं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, मग रिलेशन कसं बनते बघा रे, निष्कर्ष दिले 2. काही घरे लेण्या आहेत का, बघा काही घरे लेण्या आहेत, येस काही घरे लेण्या आहेत, निश्चितपणे काय आलं, ट्रू आलं. काही लेण्या गुहा आहेत असं दाखवलंय, काही लेण्या गुहा आहेत, येस दोन्ही ट्रू. म्हणजे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत. इथेही पर्याय तिसरा जो आहे, थर्ड ऑप्शन, इथेही आपलं उत्तर असेल पर्याय 3 निष्कर्ष 1 आणि 2 निश्चितपणे सत्य आहेत. हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, क्वेश्चन नंबर 5. चला सॉल्व करा. बघा विधाने दिलीत 2. काय दिलंय, काही विजारी पायजमे आहेत, काही विजारी पायजमे आहेत, आणि काही पायजमे जीन्स आहेत, काही पायजमे जीन्स आहेत. आता सर्व विजारी जीन्स आहेत का रे, बघा सर्व विजारी जीन्स दिसत का, नाही नाही दिसत आहे. सर्व जीन्स पायजमे आहेत का, बघा काही जीन्स पायजमे आहेत, सर्व नाही. त्यामुळे दोन्हीच्या दोन्ही तर्कसंगत नाहीत आणि त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय बी, निष्कर्ष 1 किंवा 2 कोणताही तर्कसंगत नाही. पर्याय दुसरा जो आहे तो दुसरा पर्याय आपलं काय असेल, उत्तर असेल पर्याय 2. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. सर्व मोबाईल्स लॅपटॉप्स आहेत, सर्व लॅपटॉप्स हेडफोन्स आहेत, निष्कर्ष काही लॅपटॉप्स हेडफोन्स आहेत, काही लॅपटॉप मोबाईल्स आहेत.
चला आता इथे प्रश्न क्रमांक 6 दिलाय. सर्व मोबाईल्स लॅपटॉप्स आहेत, सर्व लॅपटॉप्स हेडफोन्स आहेत. सर्व मोबाईल्स काय आहेत? लॅपटॉप्स आहेत. आणि सर्व लॅपटॉप्स हेडफोन्स आहेत. सर्व लॅपटॉप्स हेडफोन्स आहेत. ओके. आता काही लॅपटॉप हेडफोन्स आहेत, काही लॅपटॉप हेडफोन्स दिसतात का रे? येस दिसणार. ट्रू. सर्व आले म्हणजे काही बाय डिफॉल्ट येणार आहे. पुढे दिलं काही लॅपटॉप मोबाईल्स आहेत. बघ काही लॅपटॉप्स मोबाईल्स आहेत, हे देखील काय येणार आहे? ट्रू येणार आहे. जिथे सर्व सर्व आलं तिथे काही काही तर डेफिनेटली लागणारच होतं. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत येणार. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर. बघा हे जे काही प्रश्न आहेत हे एक्झाम्स मध्ये रिसेंटली एक्झाम्स मध्ये आलेले क्वेश्चन्स या ठिकाणी घेतलेले आहेत. कारण बघा काय विचारलं जातं ते देखील तुम्हाला समजेल आणि येस त्याच्या बेसवर तुमचा स्टडी जो आहे तो कंटिन्यू होत राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, उद्या जे आहे उद्या इव्हनिंगला एक अपॉइंटमेंट आहे, हॉस्पिटल अपॉइंटमेंट असल्या कारणामुळे माझं सेशन जे आहे ते 12 वाजता दुपारी ठेवलेलं आहे. एकदा बघा शेड्यूल तुमचं 11 ते 12 आय थिंक एक सेशन असतो डेली. तर 12 ते 1 माझं सेशन उद्याच्या दिवसासाठी होणार आहे, याची नोंद घ्या तुम्ही. ठीक आहे. उद्याच्या दिवस 12 ते 1 आपलं दुपारी सेशन असेल. पुन्हा नेक्स्ट डे पासून जे काय आपलं रेग्युलर टायमिंग जो आहे तो 7 ते 8 असणार आहे. सर परत एक्सप्लेन करा. सचिन पाटील. बघा येस इथे बघा आता इथे काय दिले बघा. वर्धा काय होते बघा, परत एक्सप्लेन पाहिजे. ओके, मागील प्रश्न एक्सप्लेन करतो बघा. सर्व मोबाईल्स काय आहेत? लॅपटॉप्स आहेत. सर्व लॅपटॉप्स हेडफोन्स आहेत. बघा जेव्हा आपण आतून बाहेर जातो वर्धा मॅम तेव्हा सर्व वाला रिलेशन असतं, सर्व. आणि ज्या वेळेस बाहेरून आत येतोय त्यावेळेस काही वाला रिलेशन असतं. ठीक आहे, लक्षात घ्या. अच्छा, आता जो तुमचं कन्फ्युजन झालं त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देत आहे. आता मुंबई हा कशाचा भाग आहे? महाराष्ट्राचा. मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. मुंबई जर महाराष्ट्रामध्ये आहे तर मुंबई मधला जो ठाणे आहे, इथे समजा ठाणे असेल, एक शहर आपण घेतला कुलाबा आहे समजा, इथे जो आहे एक एक्झाम्पल म्हणून घेतला आपण समजा. तर बघा रे हे सर्व कशामध्ये येणार आहेत? महाराष्ट्रामध्येच येणार आहे ना. म्हणजे काही भाग आता हे जे आहेत हे सर्व कशाचा भाग आहे रे? महाराष्ट्राचा भाग आहे ना. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर जर आपण सर्व भाग असेल, आता भारत जो आहे भारत हा आशिया खंडामध्ये येतोय. भारत हा आशिया खंडामध्ये येतोय. तर भारतात असलेला महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र देखील कशाचा भाग आहे? आशिया खंडाचा भाग आहे. आलं लक्षात? तर आतून बाहेर जात असताना सर्व वाला रिलेशन लागतंय. सर्व जर असेल तर बाय डिफॉल्ट काही भाग तर असणारच असणार आहे. आलं लक्षात? चला आता इथे बघा काही लॅपटॉप हेडफोन्स आहेत का? बघा लॅपटॉप हेडफोन, सर्व लॅपटॉप जर हेडफोन आहेत. आता हा काही लॅपटॉपचा भाग आहे, हा हेडफोन मध्ये आहे ना, हा दिसतोय ना हेडफोन मध्ये, म्हणजे हा ट्रू आला. काही लॅपटॉप्स मोबाईल्स आहेत बघा, बाहेरून आत जातोय. काही लॅपटॉप बघा हा लॅपटॉपचाच भाग आहे ना, काही लॅपटॉप मोबाईल्स आहेत. दोन्ही ट्रू. उत्तराला पर्याय तिसरा. आलं लक्षात? वर्धा इनामदार त्याचप्रमाणे सचिन पाटील दोघांचा डाऊट क्लिअर झाले. दोन्ही डाऊट्स मी एक्सप्लेन केलेत. क्लिअर झालं? पटकन कमेंट करा आणि लगेच पुढील प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात आपण. बघा प्रश्न असं दिलाय, काही रिक्षा ऑटो आहेत. काही रिक्षा ज्या आहेत त्या ऑटो आहेत. काही शटल टॅक्सी आहे आणि कोणतीही ऑटो शटल नाही. कोणतीही ऑटो काय नाहीये, कोणतीही ऑटो शटल नाही. आणि काही शटल टॅक्सी आहे. काही शटल टॅक्सी आहे. आता झालं काय बघा रे, आता इथे काय झालं बघा, इथे रिलेशन काय विचारलंय? सर्व टॅक्सी ऑटो होऊ शकतात का? लक्ष देऊन ऐका रे. बघा टॅक्सीचा जो भाग शटल मध्ये गेलेला आहे हा शटल मध्ये गेलेला भाग आहे. आता कोणताही शटल ऑटो होणार नाही. मग शटल मध्ये गेलेला टॅक्सी ऑटो होईल का कधी? बघा जो शटल मध्ये आलेला हा टॅक्सीचा भाग शटल मध्ये आलेला आहे, हा कधी ऑटो होईल का? नाहीच होऊ शकत. म्हणजेच काय झालं, काही टॅक्सी ऑटो नाहीत. काही टॅक्सी निश्चितपणे काय नाहीयेत, ऑटो नाहीयेत. मग सर्व टॅक्सी ऑटो होऊ शकतात का? बिलकुल नाही. काय झालं? चुकीचं आलं. पहिला वाला कधीच होणार नाही. चला, सर्व रिक्षा टॅक्सी असण्याची शक्यता आहे का रे? बघा काय दिलंय, सर्व रिक्षा टॅक्सी असण्याची शक्यता. बघा रिक्षा आणि टॅक्सी, लक्ष देऊन ऐका रे, इथे लक्ष देऊन ऐका. इथे काय रिलेशन बनतोय बघा. रिक्षाचा काही भाग ऑटो मध्ये गेलाय जो की शटल होणार नाही,
परंतु रिक्षा आणि टॅक्सीचं रिलेशन माहिती आहे का आपल्याला? नाही सर, रिक्षा आणि टॅक्सीचं रिलेशन माहिती नाही म्हणजे रिलेशन होतं डाऊटफुल, आणि डाऊटफुल सोबत पॉसिबिलिटी ऑलवेज ट्रू असते. नेहमी लक्षात घ्या बघा, रिक्षा आणि टॅक्सीचं रिलेशन पुन्हा इथेच एक्सप्लेन करतोय. जे ई उत्तर देतात चुकीचं उत्तर आहे, काही अनुसरण करत नाही म्हणणार आहे चुकीचं उत्तर आहे. लक्ष देऊ नाही करे. रिक्षा ऑटो मध्ये गेलेला आहे काही भाग, ऑटोचा कोणताही भाग शटल नाही, म्हणजे काही रिक्षा निश्चितपणे शटल नाहीत. काही रिक्षा निश्चितपणे शटल नाहीत. निश्चितपणे ट्रू आला बघा. काही रिक्षा जे ऑटोमध्ये गेले ते शटल नाहीत, हा ट्रू आला. आणि रिक्षा आणि टॅक्सीचं रिलेशन, रिक्षा आणि टॅक्सीचं रिलेशन डाऊटफुल होतं, कॅनॉट बी डिटरमाइंड. प्लस शक्यता काय येते? ऑलवेज ट्रू येते. म्हणजे केवळ दुसरा आणि तिसरा निष्कर्ष हे दोन सत्य भेटत आहेत. उत्तर येणारे पर्याय बी केवळ 2 आणि 3 अनुसरण करतोय. उत्तर इथे मला सर्वात फर्स्ट करेक्ट उत्तर दिलं आशुतोष जाधव. क्या बात आहे आशुतोष. त्याच्यानंतर स्वप्नील, अक्षय, प्रेरणा, आशया, दीपाली. येस, करेक्ट उत्तर आहे पर्याय बी, केवळ निष्कर्ष 2 आणि निष्कर्ष 3 अनुसरण करतोय. ठीक आहे, हे आपलं इथे उत्तर आहे. तर बघा, या छोट्या छोट्या गोष्टींकडे एकदम प्रॉपरली लक्ष असणं गरजेचं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, एखादी गोष्ट डाऊटफुल असेल तर तिच्यासोबत पॉसिबिलिटी जोडली तर ती ट्रू येते. ठीक आहे, चला आता इथे दिलंय सर्व डान्सर्स टॅलेंटेड आहेत. बघा, सर्व डान्सर्स काय टॅलेंटेड आहेत. आणि पुढे दिलंय काही गर्ल्स डान्सर्स आहेत, काही गर्ल डान्सर्स आहेत. आता आपल्याला असं दिलंय काही गर्ल्स टॅलेंटेड आहेत. बघ, काही गर्ल्स टॅलेंटेड दिसतंय. येस दिसतंय, ट्रू. ऑल टॅलेंटेड आर गर्ल्स, सर्व टॅलेंटेड गर्ल्स आहेत का? नाही. काही आहेत, सर्व नाही. सर्व गर्ल्स टॅलेंटेड आहेत का? सर्व गर्ल्स टॅलेंटेड नाही. काही गर्ल्स टॅलेंटेड आहेत. फक्त आणि फक्त पहिलाच निष्कर्ष फॉलो होणार, म्हणजेच उत्तर येणार आहे पर्याय सी. येस, इथे मात्र अॅक्युरसी येणार आहे, डेफिनेटली अॅक्युरसी येणार आहे. सर्वात फर्स्ट उत्तर दिलंय स्वप्नील चौधरी, व्हेरी गुड. वर्धा इनामदार अतुल भोसले, प्रेरणा, अक्षय, दीपाली, व्हेरी गुड. उत्तर आलं आपलं पर्याय सी. पर्याय सी करेक्ट उत्तर आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9. सोपा प्रश्न आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे, सॉल्व करा. चला आता इथे बघा, प्रश्न असं दिलाय, सर्व देवमासे मासे आहेत, काही देवमासे शार्क आहेत, सर्व शार्क जलचर आहेत. सर्व देवमासे मासे आहेत, काही देवमासे शार्क आहेत, सर्व शार्क जलचर आहेत. ही आपली आकृती बनली. आता एकही देवमासा जलचर नाही. अच्छा, इथे दिसते तर काही देवमासा तर जलचर आहेत, मग एकही नाही काय आला? चुकीचा आला. काही आहेत म्हटलं तर एकही नाही चुकीचं आहे ना. काही मासे शार्क आहेत का? बघा, माशाचा काही भाग शार्क मध्ये गेलाय. बघा, हा गेलाय, येस गेलाय, म्हणजे हे ट्रू आलं. याचाच अर्थ फक्त निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे. पर्याय दुसरा जे आहे ते पर्याय दुसरा आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय 2 आपलं फायनल उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 10, क्वेश्चन नंबर 10.
बघा आता इथे काय दिले, सम रिव्हर्स आर ब्रुक्स, काही रिव्हर्स जे आहेत ते ब्रुक्स आहेत. मराठीत लिहिलं असेल तर काही नद्या ज्या आहेत ते नाले आहेत असं तुम्ही लिहाल. अँड नो ब्रुक इज अ स्ट्रीम, कोणताही ब्रुक काही नाहीये, स्ट्रीम नाहीये, कोणताही नाला प्रवाह नाही असं दिलेलं आहे. बघ काय झालं, कोणताही प्रवाह नाला नाही, कोणताही प्रवाह नाला नाही, कोणताही प्रवाह नाला नाही, काय झालं रे, ट्रू आहे ना. बघा प्रवाह नाला नाही, ट्रू, निश्चितपणे ट्रू. काही प्रवाह नद्या आहेत का रे, बघा प्रवाह नद्या दिसते का नाही दिसत आहे. काही नाले नद्या आहेत का, बघ काही नाले नद्या आहेत, येस आहेत. म्हणजेच काय झालं, पहिला आणि तिसरा निष्कर्ष अनुसरण करतोय. ओनली कंक्लुजन 1 and 3 फॉलोज फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर आहे. आणि येस, प्रत्येक विद्यार्थ्याने 100% अॅक्युरसी से तुम्ही सर्वांनी उत्तर दिलेत की येस सर, पहिला पर्याय जो आहे तो आपला अचूक उत्तर आहे. ठीक आहे. तर बघा रे, आपण आजच्या सेशन मध्ये आपण नॉर्मल केसेस मध्ये जे उदाहरणे आहेत ते बघतोय. सम, ऑल, सम नॉट, नो, इव्हन पॉसिबिलिटी, या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कव्हर करतोय. उद्याही आपण यावर सराव करणार आहोत आणि आपण काही क्वेश्चन्स ओनली अ फ्यू याचे आपण ऍड करणार आहोत, कारण IBPS पॅटर्न नुसार या ठिकाणी ही आपली एक्झाम जी आहे ती होणार आहे यासाठी. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 11. चला पटापट सांगायचंय काय उत्तर येणार आहे. सम स्टोरी आर रियल, ऑल न्यूज आर फेक, नो फेक इज रियल. सम स्टोरी आर रियल, सम स्टोरी आर रियल, ऑल न्यूज आर फेक, नो फेक इज रियल. नो फेक इज रियल, ऑल न्यूज आर फेक, ऑल न्यूज आर फेक. बघा, सम स्टोरी आर रियल, ऑल न्यूज आर फेक, नो फेक इज रियल असं दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथे कंक्लुजन दिले बघा, काही कथा बातम्या नाहीत. आता बघा रे, काही कथा ज्या आहेत म्हणजे सम स्टोरी आर नॉट न्यूज, काय दिलं बघा, स्टोरीचा काही भाग कशामध्ये गेलेला आहे, रिअल मध्ये. कसं चेक करायचं काही नाही ते इथे समजून घ्या. बघा जे विद्यार्थी काही जण कन्फ्युज होतात सम नॉट मध्ये, कसं चेक करायचं बघा. जेव्हा तुम्हाला सम नॉट विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला एकतर तुम्हाला डायरेक्ट रिलेशन दिसलं पाहिजे. डायरेक्ट रिलेशन कशाला म्हणतो, याला. आता स्टोरी इथे आहे, न्यूज इकडे, डायरेक्ट रिलेशन दिसते का रे, नाही दिसत. डायरेक्ट रिलेशन दिसत नाही. मग तुम्ही हे दिसत नाही, तुम्ही काय कराल, इनडायरेक्ट बघाल. इनडायरेक्टली ते कनेक्टेड आहेत का, तर बघा कसं झालं बघा, स्टोरीचा काही भाग कोणातरी मध्ये गेला पाहिजे, कोणी असेल तो, स्टोरीचा काही भाग दुसऱ्यामध्ये गेला पाहिजे आणि त्याचं नोचं रिलेशन ज्याच्या सोबत आपल्याला कशासोबत पाहिजे होता, फेक सोबत पाहिजे होता, सम स्टोरी न्यूज सोबत पाहिजे होता. सम स्टोरी आर नॉट न्यूज, त्याचं नोचं रिलेशन न्यूज सोबत आहे का, बघा स्टोरीचं नोचं रिलेशन बघा, बाहेरून नो रिलेशन असेल, आतील भाग देखील नोचं रिलेशन बनवणार. बघा आता इथे ए आहे, इथे बी आहे, ए आणि बी दोघे एकमेकांशी नो संबंधित आहे, नोचं रिलेशन यांच्यामध्ये आहे. तर एच्या आतील भाग देखील बी सोबत नोचं रिलेशन बनवेल आणि बीच्या आतील भागासोबत देखील एचा नोचाच रिलेशन असणार आहे, हे लक्षात ठेवा. मग त्यामुळे इनडायरेक्टली हे कनेक्टेड आहेत. बघा स्टोरीचा काही भाग दुसऱ्यामध्ये गेला आणि हा इथे नोचं रिलेशन बनवतो. हा काय झाला, रीड करता येईल लक्षात येईल. बघा हे सम झाला आणि हा नो झाला, सम नॉट. आलं लक्षात, सम नॉट. सम स्टोरी आर नॉट न्यूज निश्चितपणे ट्रू आलं. म्हणजे हे तुम्हाला रिलेट करता आलं पाहिजे. हे तुम्हाला रिलेट करता आलं, तुमचं उत्तर बरोबर येणार म्हणजे येणार. ठीक आहे. चला पुढे काय दिलं बघा, सम स्टोरी कॅन बी फेक. आता स्टोरी इकडे आणि इथे फेक आहे. स्टोरीचा काही भाग फेक नाही माहिती आहे,
परंतु उर्वरित हा जो भाग आहे, उर्वरित भागाबद्दलची माहिती आहे का आपल्याकडे? नाहीये. मग जी उर्वरित भागाबद्दलची माहिती नाहीये ती कशी होती? डाऊटफुल होते. आणि डाऊटफुल सोबत कॅन बी, पॉसिबिलिटी काय येणार? ट्रू येणार. कारण आपल्याला माहिती आहे CND प्लस पॉसिबिलिटी ऑलवेज काय येते? ट्रू येते. म्हणजे दुसरा निष्कर्ष ट्रू आला. बोथ कंक्लुजन्स 1 and 2 फॉलोज. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय सी. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिले अगदी बरोबर उत्तर आहे. येस, पर्याय सी एकदम परफेक्ट उत्तर आहे. प्रज्ञा, रुपेश, अतुल, निलिमा, आशुतोष, अश्विनी, प्रेरणा, स्वप्नील, नैना. येस प्राजक्ता मॅम, क्लिअर झालं ना कन्फ्युजन? ओके, व्हेरी गुड. दीपाली, नैना मॅम सी उत्तर येईल. ओके, चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. इथेही बघा, पहिला वाला कंक्लुजन जो आहे तो पॉसिबिलिटी वाला आहे आणि दुसरा आहे सम नॉट वाला. तर दोन गोष्टी इथे आपल्याला समजल्या पाहिजेत. पॉसिबिलिटी कधी ट्रू होते? ज्या ज्या वेळेस एखादी गोष्ट डाऊटफुल आहे. समजा बघा रे, सचिन पाटील जो आहे तो घरातून बाहेर पडला एवढं माहिती आहे, परंतु सचिन पाटील कुठे गेलाय? सचिन पाटील कुठे गेलाय माहिती आहे का? नाही माहिती ना. सचिन पाटील अयोध्येला पोहोचलेला आहे माहिती आहे का? नाही. परंतु अयोध्येला गेला असण्याची शक्यता आहे. आपण काय म्हणणार? येस, गेला असू शकतो यार, गेला असू शकतो ना. सचिन पाटील अयोध्येला गेला असण्याची शक्यता काय येईल? ट्रू येईल. घरातून बाहेर पडला मग तो कुठेही जाऊ शकतो. म्हणजे फक्त घरातून बाहेर पडला एवढं माहिती आहे, तो कुठे गेलाय हे माहिती नाही. म्हणजे जी गोष्ट डाऊटफुल आहे त्याच्यासोबत पॉसिबिलिटी काय येणार आहे? ट्रू येणार आहे. आलं लक्षात? हा एक एक्झाम्पल तुमच्या लक्षात राहिला ना तर तुम्ही पॉसिबिलिटी चुकवणार नाहीत. बघ, काही गाणी जी आहेत ते मराठी आहेत, काही गाणी मराठी आहेत, सर्व मराठी हिंदी आहेत, सर्व मराठी हिंदी आहेत. आणि कोणताही इंग्रजी मराठी नाही आहे, कोणताही इंग्रजी मराठी नाही, कोणताही इंग्रजी मराठी नाही. आता निष्कर्ष दिले दोन निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे सत्य ठरेल? ऑल सॉंग्स आर हिंदी इज अ पॉसिबिलिटी. सर्व गाणी हिंदी असण्याची शक्यता आहे. बघ, काही गाणी हिंदी आहेत हे माहिती आहे, काही गाणी हिंदी आहेत एवढं माहिती आहे. मग बाकीच्या गाण्यांच्या बद्दल माहिती नव्हती म्हणजे डाऊटफुल रिलेशन होतं. डाऊटफुल सोबत पॉसिबिलिटी काय येणार? ट्रू येणार. हा पार्ट क्लिअर. चला पुढे काय दिलं बघा. सम सॉंग्स आर नॉट इंग्लिश. बघ, काही गाणी जे आहेत ते इंग्रजी नाहीत. बघा, गाणी आणि इंग्रजी डायरेक्ट रिलेशन नाही लागत आहे. सम नॉट चेक करण्याची पद्धत, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट दोघांपैकी एक रिलेशन भेटला पाहिजे. गाणी आणि इंग्रजी डायरेक्ट रिलेशन नाहीये, परंतु गाण्याचा जो भाग मराठीमध्ये गेला होता बघा, सम इनडायरेक्ट हे रिलेशन बघा. इनडायरेक्ट गाण्याचा मराठीत गेलाय, मराठी आणि इंग्रजी नऊचं रिलेशन बनवतंय. बघा, गाणी हा मराठी, हा इंग्लिश. काय झालं? गाणी आणि इंग्लिश मध्ये इनडायरेक्ट रिलेशन आहे म्हणजे सम नॉट काय येणार? ट्रू. दोन्हीच्या दोन्ही कंक्लुजन्स फॉलो होणार. उत्तर येते काय? बोथ कंक्लुजन्स 1 and 2 फॉलोज. पर्याय ई जो आहे तो ई पर्याय आपलं उत्तर आहे. सचिन, आलं का लक्षात? बाकी सर्वांची उत्तर बरोबर आहेत. ई पर्याय अगदी बरोबर उत्तर आहे. बाकी सर्वांचे पर्याय ई करेक्ट उत्तर आहे. पहिला वाला कन्फ्युजन आहे मी सांगतो बघा. पहिला वाला काय झाला? ऑल सॉंग्स आर हिंदी इज अ पॉसिबिलिटी. सर्व गाणी हिंदी असण्याची शक्यता आहे. आपल्याला काय दिसतंय? काय दिसतंय? काही गाणी हिंदी आहेत एवढंच माहिती आहे ना. काही गाणी हिंदी आहेत. सर्व गाणी हिंदी आहेत माहिती का आपल्याला? नाही माहिती. नाही माहिती म्हणजे ती गोष्ट काय? जी गोष्ट माहिती नाही ती आपण सांगतोय सर कॅनॉट बी डिटरमाइंड. आणि CND सोबत पॉसिबिलिटी ऑलवेज काय येते? ट्रू येते. तर पहिला वाला डेफिनेटली ट्रू भेटणार आहे. तर याचाच अर्थ जर तुम्ही फक्त दुसरा फॉलो म्हणत होते याचा अर्थ पहिला जर ट्रू होते तर दोन्ही फॉलोज होत आहेत. हे आपलं उत्तर बरोबर लागेल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 सॉल्व करा. प्रश्न क्रमांक 13 सॉल्व करा पटापट.
चला, काही कार्ड पोस्ट कार्ड्स आहेत. काही कार्ड लिफाफे आहेत आणि सर्व लिफाफे प्रती आहेत. हे आपली आकृती बनली. ठीक आहे, ही आकृती बनली. याच्या बेसवर आपल्याला उत्तर द्यायचं. तर तुम्ही काय म्हणताय, पहिला आणि तिसरा अनुसरण करताय. ओके, बघा काही प्रतिलिफाफे आहेत का, बघा काही प्रतिलिफाफे आहेत. येस, बाहेरून आत जातोय, ट्रू. सम पार्ट येते. काही पोस्ट कार्ड प्रती आहेत का रे, बघा पोस्ट कार्ड इकडे, प्रती इकडे, रिलेशन डाऊटफुल येणार. आणि काही कार्ड प्रती आहेत का, बघा काही कार्डचा भाग प्रतीमध्ये गेलाय, ट्रू. म्हणजेच येस, पहिला पर्याय निश्चितपणे ट्रू येणार. केवळ निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 3 हे जे आहेत ते फॉलो होत आहेत. फर्स्ट ऑप्शन आपला अचूक उत्तर. बघा हा कॉन्फिडन्स तुमचा जो दिसतोय ना, हाच अपेक्षित आहे. कारण बघा एच अँड एव्हरी क्वेश्चन तुम्हाला आता जमायला लागलं. एक दोघे विद्यार्थी फक्त भेटतात एखाद्या प्रश्नामध्ये की जे चुकतायत, बाकी सर्वांची उत्तरं तर परफेक्ट येत आहेत. आणि येस, या गोष्टी घडायला पाहिजेत. कारण आपण बघा डेली आपण सेशन घेतोय, रोज एक एक पार्ट नवीन नवीन शिकत गेलोय. सराव मात्र करत राहा. असं नकोय की तुम्ही एकदाच बघितलं आणि नंतर काय केलंच नाही, असंही करू नका. थोडं अधून मधून क्विज वगैरे जे आहेत फ्री मध्ये, जे आपले क्विज भेटतात ते सॉल्व्ह करत जा. आपल्या टेस्ट सिरीज ज्या अवेलेबल आहेत त्या सॉल्व्ह करत जा. म्हणजे तुम्हाला बघा अधिक सरावाचे म्हणजे एक हॅबिट होऊन जाईल. आणि तुम्हाला ती सवय लागली ना की तुम्ही ऑटोमॅटिकली अभ्यासाकडे जात राहणार आहेत, नवीन नवीन प्रश्न करत राहणार आहेत. आणि त्यामुळे तुमचाही कॉन्फिडन्स वाढत राहील, अॅक्युरसी वाढत राहील, ज्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. बघा ऑल कॅमल्स आर बॅड, सर्व उंट वटवागुल आहेत. सर्व उंट वटवागुल आहेत. कोणताही वटवागुल पोपट नाही. आणि सर्व काही उंट सिंह आहेत. काही उंट जे आहेत ते सिंह आहेत. अशी आपली आकृती बनते. काही उंट सिंह आहेत. अच्छा, आता 3 निष्कर्ष दिले. 3 निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष सत्य येणार आहे बघा. सम बॅट्स आर लायन्स, काही वटवागुल सिंह आहेत. काही वटवागुल सिंह आहेत का, येस आहेत. काही वटवागुल सिंह आहेत, निश्चितपणे ट्रू आला. कोणताही पोपट उंट नाहीये. कोणताही पोपट उंट नाही. बघा पोपट आणि वटवागुलचं नोचं रिलेशन होतं, आतील भागी काय बनवेल, नोचं रिलेशन बनवेल. म्हणजे हा कोणताही पोपट उंट नाही हे देखील काय आलं, ट्रू आलं. आणि कोणताही पोपट सिंह नाही असं विचारलंय. पोपट आणि सिंह मात्र रिलेशन काय झालं, डाऊटफुल आलं. विद्यार्थी मित्रांनो, कोणताही नाही, नो म्हटलं तर डायरेक्ट रिलेशन दिसलं पाहिजे. आता जो पॅरोट आहे आणि लायन आहे यांच्यामध्ये असं पॅरोट आणि लायन नोचं रिलेशन दिसतोय का, डायरेक्ट नाही दिसत ना. म्हणजे हे डाऊटफुल आहे. इथे जर तुम्ही ऑल फॉलोज म्हणताय तर चुकीचं उत्तर आहे. उत्तर येणारे आपलं ओनली 1 and 2 फॉलोज. ओनली 1 and 2 फॉलोज कुठे दिसतंय, पर्याय डी दिसतंय. पर्याय डी आपलं उत्तर आहे. बोथ 1 and 2 फॉलोज हे आपलं उत्तर आहे. बघा आता इथे काय दिलंय, सम, काय म्हणताय सचिन पाटील सर, सम पॅरट आर लायन, ही पॉसिबिलिटी येऊ शकते का. बघा रे, पॅरट जो आहे तो लायन असण्याची शक्यता निश्चितपणे ट्रू येणार. काही पॅरट जे आहे ते लायन असण्याची शक्यता निश्चितपणे ट्रू येणार. आणि बघा हे समची पॉसिबिलिटी देखील ट्रू येणार आणि ऑलची पॉसिबिलिटी देखील ट्रू येणार. सर्व पोपट सिंह मध्ये जाऊ शकतात. बघा असंही होऊ शकतं, कारण वटवागुल आणि पोपटचा नोचा रिलेशन होता. सर्व पोपट कशामध्ये गेले, सिंह मध्ये. आलं सचिन लक्षात. समची पॉसिबिलिटी देखील तिथे ट्रू येईल. सम पॅरट आर लायन आणि ऑल पॅरट बिंग लायन इज अ पॉसिबिलिटी. सम पॅरट बिंग लायन इज अ पॉसिबिलिटी आणि ऑल पॅरट बिंग लायन इज अ पॉसिबिलिटी. दोन्ही पॉसिबिलिटीज तिथे ट्रू येणार. ठीक आहे, चला म्हणजे इथे उत्तर आलं आपलं पर्याय डी.
चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. सर्व पिझ्झा बर्गर आहेत, काही बर्गर डोनट आहेत. येस, क्लिअर झालं, व्हेरी गुड, क्या बात आहे. बघा रे, कुठलाही प्रश्न असू द्या, जर तुम्हाला एखादा कन्फ्युजन असेल ना, बिलकुल विचारा. छोटासा जरी डाऊट असेल, तुम्ही हा विचार नका करू की बाकीच्यांना काय वाटेल. बाकीच्यांना तसंही काही वाटत राहतं, ठीक आहे. तर तो विचार बिलकुल करू नका. आपल्याला काय यायला पाहिजे, आपल्याला एखादी गोष्ट जमत नसेल तर ती आपल्याला विचारायला पाहिजे, याच्याकडे लक्ष द्या. सर्व पिझ्झा बर्गर आहेत, सर्वच्या सर्व पिझ्झा बर्गर आहेत. आणि काही बर्गर जे आहेत ते डोनट आहेत, काही बर्गर डोनट आहेत. असं झालं. आता आपल्याला विचारलं सर्व डोनट बर्गर आहेत का नाही. काही डोनट बर्गर आहेत, त्यामुळे पहिला चुकीचा आहे. आणि काही डोनट पिझ्झा आहेत का, काही डोनट पिझ्झा बिलकुल नाहीत, म्हणजे हे देखील काय झालं, चुकीचं आहे. कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही. का रे, काही डोनट कुठून पिझ्झा दिसते तुम्हाला, बघा. सर्व पिझ्झा बर्गर होता, काही बर्गर डोनट आहे. पिझ्झा आणि डोनट टच तरी झाले का, नाही ना. मग काही डोनट पिझ्झा आहेत काय येणार आहे, चुकीचं येणार आहे. इथे का तुम्ही उत्तर केवळ दोन सत्य म्हणताय किंवा सर्व डोनट बर्गर आहेत असं म्हणताय. काही डोनट बर्गर आहेत, सर्व आहेत का नाही रे, हे दोन्ही चुकीचे उत्तर आहे. कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही. उत्तर पाहिजे मला पर्याय सी. येस, प्राजक्ता, सचिन, नीलिमा, लिया, ऋषी, नैना, दीपाली, आशुतोष. करेक्ट उत्तर आहे हितेश. पर्याय तिसरा आपलं उत्तर आहे. दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष अनुसरण करत नाहीत, हे आपलं उत्तर आहे. अगदी अचूक उत्तर आहे, दोन्ही निष्कर्ष अनुसरण करत नाहीत. चला पुढील प्रश्न काय दिलाय. नो गेस्ट इज ट्रेंड, ऑल ट्रेंड आर एम्प्लॉईज, सम एम्प्लॉईज आर टॉल. 3 निष्कर्ष दिलेत, ते चेक करायचे, कुठला निष्कर्ष फॉलो होईल. बघा, व्यवस्थित एकदम प्रॉपरली चेक करा. काय वाटतंय, कुठलं उत्तर अचूक असेल. कोणताही पाहुणा प्रशिक्षित नाही, कोणताही पाहुणा प्रशिक्षित नाही. सर्व प्रशिक्षित कर्मचारी आहेत. आणि काही कर्मचारी उंच आहेत, काही कर्मचारी उंच आहेत. आता आपला पहिला निष्कर्ष दिलाय, काही उंच प्रशिक्षित आहेत. बघा, उंच इकडे, प्रशिक्षित इकडे, हे डाऊटफुल येत आहे. हा, इथे जर पॉसिबिलिटी विचारली तर ती ट्रू येते. बघा, परंतु विद्यार्थी मित्रांनो, काही जणांना काय सवय होते माहितीये, डायरेक्टली प्रत्येक वेळेस पॉसिबिलिटी चेक करतात. असं करू नका रे, ते होऊ शकतं. तुम्ही काय करताय, तुमचं डोकं जास्त चालवायला बघताय, तसं करायचं नाही. काही उंच प्रशिक्षित आहेत विचारलंय तर डेफिनेट विचारलंय, एवढंच विचार करायचंय. तुम्ही पॉसिबिलिटी होऊ शकते, होऊ शकते, डेफिनेटली होऊ शकते, परंतु तो तिथे विचार करायचा नाही. तुम्हाला सांगते डाऊटफुल आहे. काही कर्मचारी प्रशिक्षित आहेत का, बघा, काही कर्मचारी प्रशिक्षित आहेत, डेफिनेटली येस, ट्रू. आणि कोणताही उंच पाहुणा नाही, उंच इकडे, पाहुणा इकडे, कोणताही नाही काय येणार आहे, चुकीचं येणार आहे. ठीक आहे, डाऊटफुल आहे, म्हणजेच केवळ निष्कर्ष 2 अनुसरण करतोय. पहिला पर्याय आपला अचूक उत्तर आहे, फर्स्ट ऑप्शन आपलं अचूक उत्तर आहे. आणि हे आपल्याला फायनल उत्तर म्हणून निवडायचं होतं. पहिला पर्याय अगदी बरोबर उत्तर आहे, फर्स्ट ऑप्शन, करेक्ट, एकदम करेक्ट. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. आता बघा, 4 विधाने दिलेत आपल्याला आणि 2 निष्कर्ष दिलेत. तर 2 निष्कर्षांपैकी कोणतं या ठिकाणी उत्तर आपलं अचूक असेल. येस, पावनी, ऋषी, नैना, दीपाली, आशुतोष, अश्विनी, नीलिमा, अतुल, श्रद्धा, सचिन, वर्धा, आदित्य, अक्षय, अशय, प्रेरणा. येस, करेक्ट उत्तर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो सॉल्व करा. 4 विधाने आणि 2 निष्कर्ष दिलेत, कोणता निष्कर्ष निश्चितपणे सत्य येईल हे आपल्याला विचारलंय. कोणता निष्कर्ष निश्चितपणे सत्य येणार. काही वाट्या कप आहेत, सर्व कप ग्लासेस आहेत. काही ग्लासेस प्लेट्स आहेत, सर्व प्लेट्स भांडी आहेत. काही वाट्या कप आहेत,
सर्व कप ग्लासेस आहेत. काही ग्लासेस प्लेट्स आहेत आणि सर्व प्लेट्स भांडी आहेत. अच्छा, आता दोन निष्कर्ष आपल्याला दिले. दोन निष्कर्षांपैकी पहिला दिलाय सर्व वाटी भांडी असू शकत नाहीत. अच्छा बघा रे, वाटी आणि भांडी यांचं काही रिलेशन आपल्याला माहिती आहे का? लक्ष देऊन ऐका रे, लक्ष देऊन ऐका. चुकी केली तिथे भरपूर विद्यार्थ्यांनी. डी 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 काहींनी उत्तर दिलंय. अच्छा, सी मॅक्झिमम लोकांनी उत्तर दिलं. व्हेरी गुड. बघा काय झालं, सर्व बाउल्स कॅनॉट बी युटेन्सिल्स. अच्छा, सर्व वाटी भांडी असू शकत नाही. वाटी आणि भांडी यांचं रिलेशन डाऊटफुल होतं. सर्व वाटी भांडी असू शकतात, भांडी असू शकतात. मग असू शकत नाही काय येईल? चुकीचं आहे. सर्व असू शकतात याचा अर्थ असू शकत नाही काय आलं? चुकीचं आलं. आणि दुसरं बघा रे, दुसरं काय दिलंय बघा, सर्व ग्लासेस भांडी असू शकत नाहीत. ग्लासेसचा काही भाग भांडी आहेत. सर्व ग्लासेस ही भांडी असू शकतात, होऊ शकतात. होऊ शकतात मग असू शकत नाही, हे काय झालं? चुकीचं झालं. म्हणजेच काय झालं, दोन्हीच्या दोन्ही फॉलो करत नाहीत. नाहीतर वन नॉर टू. आपलं उत्तर येईल पर्याय सी, की दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष काय आहेत? अनुसरण करत नाहीत. आपल्याला इथे सरळ सरळ दिसते, ऑल बाउल्स कॅन बी युटेन्सिल्स. ऑल बाउल्स युटेन्सिल्स होऊ शकतात आणि ऑल ग्लासेस युटेन्सिल्स होऊ शकतात. मग जर होऊ शकतात तर हे होऊ शकत नाहीत, कॅनॉट बी काय येईल? फॉल्स येईल. आलं लक्षात ना काय केलं आपण, कशा पद्धतीने केलं? ठीक आहे, तर उत्तर येणार आहे इथे काय? पर्याय. पर्याय कुठला आला आपलं उत्तर? पर्याय सी. येस, इथे पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे, काही माकड वानर आहेत, सर्व वानर अस्वल आहेत. काही माकड वानर आहेत आणि सर्व वानर अस्वल आहेत. काही माकड वानर आहेत, सर्व वानर अस्वल आहेत. चार निष्कर्ष दिले. चार निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे सत्य येईल असं आपल्याला विचारलंय. काही माकड अस्वल आहेत, काही माकड अस्वल आहेत. दिसतंय? दिसतंय. काही अस्वल माकड आहेत. बघ, काही अस्वल माकड आहेत. यस आहे. काही माकड जर अस्वल आले याचाच अर्थ काही अस्वल देखील माकड आहेत. आता सर्व अस्वल वानर आहेत का रे? बघा, काही अस्वल वानर आहेत. काही अस्वल वानर आहेत, त्यामुळे हे चुकीचं आहे. सर्व वानर अस्वल आहेत का? बघा, बाहेरून आत येताना सम होते, परंतु आतून बाहेर जाताना सर्व. सर्व वानर अस्वल आहेत. ट्रू. म्हणजेच काय झालं, ए बी व डी हे बरोबर आहेत. ए बी डी बरोबर आहेत. उत्तर आलं पहिला पर्याय. फक्त ए बी व डी हे बरोबर आहेत. पहिला पर्याय आपला अचूक उत्तर आहे. पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय आपलं अचूक उत्तर येते. फर्स्ट ऑप्शन करेक्ट. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. क्वेश्चन नंबर 19 बघा, सर्व गायक संगीतकार आहेत, सर्व संगीतकार कलाकार आहेत, एकही कलाकार डॉक्टर नाही, असं आपल्याला इथे दिलेलं आहे. सर्व गायक संगीतकार आहेत, सर्व संगीतकार कलाकार आहेत, एकही कलाकार डॉक्टर नाहीत. आता दोन निष्कर्ष आपल्याला विचारलेत. कोणता निष्कर्ष निश्चितपणे सत्य येईल हे आपल्याला सांगायचं. बघा, सर्व गायक संगीतकार आहेत असं दाखवलं आपल्याला. सर्व गायक संगीतकार आहेत आणि सर्व संगीतकार कलाकार आहेत. एकही कलाकार डॉक्टर नाही. अच्छा, आता पुढे काय दिले बघा, काही डॉक्टर गायक आहेत. अच्छा, कोणताही डॉक्टर काय होणार नाही? गायक होणार नाही. बाहेरून नोचा रिलेशन होता, आतील भाग नोचा रिलेशन. काही गायक डॉक्टर गायक आहेत, साफ साफ चुकीचे येत आहे. काही संगीतकार गायक आहेत. बघा, संगीतकार काही गायक आहेत का रे? येस, काही संगीतकार गायक आहेत, हे मात्र ट्रू येणार. उत्तर येईल केवळ निष्कर्ष 2 सत्य आहे. उत्तर आलं पहिला पर्याय. फर्स्ट ऑप्शन जे आहे ते फर्स्ट ऑप्शन आपलं अचूक उत्तर आहे. पहिला पर्याय फायनल उत्तर येईल आपला. ठीक आहे, आलं लक्षात? चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 20. क्वेश्चन नंबर 20 जे आहे ते आपण इथे आता सॉल्व करूयात. काय दिले बघा, सर्व इनर जॅकेट आहेत,
सर्व इनर जॅकेट आहेत. हा पहिला विधान झाला. काही इनर कोट आहेत, काही इनर कोट आहेत, हा दुसरा विधान झाला. आणि काही जॅकेट स्वेटर नाहीत. बघा जॅकेटचा काही भाग जो आहे तो स्वेटर नाही, हा तिसरा विधान झाला. बरोबर, काही जॅकेट स्वेटर नाहीत. झाले तीन आपले या ठिकाणी विधाने होती. आपण तिन्ही विधानांवरून एक आकृती बनवली आहे. आता आपल्याला चेक कसं करायचंय, काही जॅकेट स्वेटर आहेत. मला सांगा रे, काही जॅकेट स्वेटर नाहीत एवढं माहिती आहे, काही जॅकेट स्वेटर नाहीत हे माहिती आहे, परंतु काही जॅकेट स्वेटर आहेत हे या ठिकाणी डेफिनेटली तुम्ही ट्रू म्हणू शकत नाही. हे असण्याची शक्यता आहे असं विचारलं असतं ट्रू म्हटलं असतं, परंतु इथे डेफिनेट विचारलंय. आता कमीत कमी काही कोट जॅकेट आहेत. बघा काही कोट जॅकेट आहेत का, कोटचा काही भाग जॅकेट मध्ये आलाय, येस आलाय, म्हणजे ट्रू. म्हणजेच फक्त निष्कर्ष 2 अनुसरण करतोय. पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे, जे की इथे सर्वात फर्स्ट दिलं होतं स्वप्नील चौधरी, त्याच्यानंतर रुपेश, त्यानंतर अक्षय. व्हेरी गुड. चल करेक्ट आन्सर आहे. दीपाली त्याचप्रमाणे प्रज्ञा, स्वप्नील, प्रेरणा, आशुतोष, अतुल, माधुरी, नयना, वर्धा, ऋषी, अश्विनी, पावनी. येस, परफेक्ट उत्तर आहे. श्रद्धा असेल, निलिमा असेल. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, उद्याचं जे आपलं सेशन आहे, उद्या आपलं सेशन 12 वाजता असेल. 7 ऐवजी उद्या 12 वाजता सेशन आपण घेणार आहोत. ठीक आहे, दुपारी. त्यामुळे प्रत्येकाने त्या टायमिंगला प्रेझेंट राहा. उद्याचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण पॉसिबिलिटी केसेस आणखी ओनली अ फ्यू जे आहेत त्याचाही आपण थोडा त्या ठिकाणी सराव करू. म्हणजेच तुम्हाला IBPS पॅटर्न नुसार, नवीन पॅटर्न नुसार जरी प्रश्न विचारले तरी ते सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. सेशन संपल्यानंतर बघा 5 स्टार रेटिंग द्यायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या सेशन मध्ये आणि खूप चांगला सराव केला. जे प्रश्न उरलेले आहेत त्याचा म्हणजे चांगली प्रॅक्टिस होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.